फायनली माझी डिग्री आज माझ्या हातामध्ये आली. नमस्कार, मी नमिता. स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी उठले आणि मस्तपैकी नाश्ता करायला घेतला. मी नाश्ता करायला बसले की देवांश पण प्लेट घेऊन आला. मग लगेच आंघोळ पण केली. म्हणलं कसं की लवकर उरकून घेतलेलं बरं, कारण मला जायचं होतं कॉलेजमध्ये. म्हणून मी कॉलेजमध्ये जायलासाठी ॲटोवाल्याला पकडलं आणि 200 रुपये घालवून मी गेले होते कॉलेजमध्ये. आणि 200 रुपये गेले तर गेले म्हणलं, कारण कॉलेज होतंच अशा ऑर्डरांनी की काय सांगू आता, कारण मलाही माहीत नव्हतं कॉलेज शिफ्ट झालेलं दुसऱ्या ठिकाणी. मग हे आहे आमचं कॉलेज. मग फायनली येऊन पोहोचले आणि सर पण नव्हते आलेले, म्हणून थोडा वेळ वाट बघत मी बेंचवर बसले. मग माझ्या देवांशी तिथं चाळे चालू झाले. तो काय शांत बसतच नव्हता. म्हणलं कोणी बघितलं तर आणखीन रागवणं खायची वेळ. हे काय झाड काढून घ्यायच्या विचारात होता. आणि फायनली मी माझे डिग्री सर्टिफिकेट आणि माझे काही मार्क मेमो राहिले होते ते पण घेतले आणि घरी आले. घरी येताना ॲपल घेऊ का केळी घेऊ, ह्याच्यामध्ये त्याला केळी घ्यायची ठरवली आणि केळी घेऊन देवासाठी घरी आले. भूक लागली होती म्हणून चपाती आणि मटकीची भाजी केलेली होती आईने. मग मस्त पोट भरून जेवण करून घेतलं. आणि आज आमच्या घरी आलं होतं क्यूट असं पेल्लू, अपूर्व. त्याला अप्पी म्हणतात बरं, पण खूप क्यूट आहे बरं का. आणि कुठलंच लेकरू माझ्याजवळ आल्यावर हसत नाही असं नाही. मग संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त चपाती, वांगीची भाजी आणि भात खाल्ला.